नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेमध्ये जर तुम्ही पात्र झाला असेल, मंजूर यादीमध्ये नाव आलेलं आहे, पहिला हप्ता तुमच्या खात्यावरती आलेला आहे, दुसऱ्या हप्त्याची जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल 70,000 रुपयांचा हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे, तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे का अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपल्याला पाहता येतं। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑफिशियल पोर्टलवरून आपल्याला थेट आपल्या खात्यामध्ये आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत हे सुद्धा समजून येणार आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। सर्वप्रथम आपण या ठिकाणी 3 जे रेषा दिसत आहेत यावरती क्लिक करणार आहात। या पेजची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्यावरती टच करून डायरेक्ट तुम्ही या पोर्टलवरती येऊ शकाल। आता बघा, आवास सॉफ्ट नावाचं एक ऑप्शन दिसत असेल, यावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर यामध्ये 5 ऑप्शन ओपन झालेले दिसतील। यामध्ये दुसरा नंबरचा ऑप्शन आहे रिपोर्ट, या बटनावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती येऊन जाल। यामध्ये काही फोल्डर तुम्हाला दिसतील। सर्वात शेवटी यायचं आहे एच नावाचा फोल्डर, सोशल ऑडिट रिपोर्ट। यामध्ये एक ऑप्शन आहे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन, या टॅबवरती क्लिक करायचं आहे। बाकी कोणत्याही ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं नाही, व्यवस्थित समजून घ्या। यावरती टच केल्याच्या नंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी येऊन जाल। आता सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे। माहिती भरत असताना सर्वप्रथम आपलं राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, त्यानंतर ग्रामपंचायत निवडायची आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या, एक एक स्टेप मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे। सिक्युरिटीसाठी काही भाग मी या ठिकाणी ब्लर केलेला दिसेल तुम्हाला। जेव्हा तुम्ही स्वतः पाहाल तेव्हा तुम्हाला सर्व तुमच्या ग्रामपंचायतचा व्यवस्थित माहिती या ठिकाणी दिसणार आहे। आता मी ग्रामपंचायत सिलेक्ट करेन। ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी इसवी सन सिलेक्ट करायचं आहे। आता इथं भरपूर असे लाभार्थी चुका करत आहेत। 2024-25 ला सिलेक्ट करा, 25-26 ला सिलेक्ट करू नका। त्यानंतर योजना निवडा, ज्या योजनेमधून तुम्ही अर्ज केलेला आहे, ज्या योजनेमध्ये तुम्ही पात्र झालेला असेल त्या योजनेला सिलेक्ट करा। आपण आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याला सिलेक्ट केलेला आहे। खाली कॅप्चा जो दिलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला खालच्या रकान्यामध्ये द टाइप कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी टाकल्याच्या नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। उत्तर आपण टाकलेलं आहे, सबमिट या बटनावरती क्लिक केलेलं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता ही यादी डाउनलोड करण्यासाठी ओपन झालेली दिसेल। डाउनलोड तुम्हाला 2 पद्धतीने करता येणार आहे, डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पीडीएफ। आपण आता डाउनलोड पीडीएफ या टॅबवरती क्लिक करूया आणि आपल्या मोबाईलमध्ये पीडीएफ डाउनलोड करून घेऊया। परत एकदा डाउनलोड वरती टच करा। डाउनलोड आता तुमच्या मोबाईलमध्ये यादी झालेली आहे। आता यादी आपल्याला ओपन करायचं आहे। कधी कधी डायरेक्ट तुम्हाला यादी या ठिकाणी दिसतं, पण दिसत नसेल तर या 2 डॉटवरती क्लिक करून या ठिकाणी डाउनलोड वरती टच करायचं आहे। यामध्ये तुमची यादी आलेली आहे। आता यादीमध्ये बघा, सर्वप्रथम बेनिफिशरी नाव दिलेलं आहे, बेनिफिशरी डिटेल्स आहे, व्यवस्थित वरच्या टप्प्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत हे सुद्धा या ठिकाणी दर्शवले जाईल। म्हणजे आता इथे 2 हप्ते आलेले आहेत, एक 15,000 रुपयांचा, दुसरा 70,000 रुपयांचा, म्हणजे एकूण 85,000 रुपये जमा झालेले आहेत। तारीख सुद्धा त्यापुढे दर्शवली जात आहे, तारीख सुद्धा तुम्ही पाहू शकता। भरपूर असे लाभार्थ्यांचे या ठिकाणी हप्ते आलेले आहेत। ज्या ज्या लाभार्थ्यांची जिओ टॅगिंग झालेली आहे अशा सर्व लाभार्थ्यांचे पैसे आलेले आहेत। ज्यांची जिओ टॅगिंग बाकी असेल त्यांच्या खात्यावरती सुद्धा लवकरच हप्ते येतील। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।